मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई तसंच संदीप देशपांडेंवर मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कुणाच पक्षाचे महत्त्वाचे नेते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। येत्या 5 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा हा एकत्रित मोर्चा असेल। या मोर्चाकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची सध्या तयारी सुरू झाल्याचं आपण पाहतो आणि त्या संदर्भात मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याआधी सुद्धा वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये या मोर्चाच्या वेळेसंदर्भात एकूणच त्याच्या मार्गासंदर्भात चर्चा झाली होती आणि आता या महत्त्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, काय विशेष नियोजन मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जात आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर ज्याची चर्चा आहे त्याची तयारीला दोन्ही पक्षाकडून सुरुवात झालेली आहे। त्याची काल पहिली भेट जी आहे ती संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये झाली आणि या दोघांमध्ये प्राथमिक चर्चा जी आहे ते मोर्चा संदर्भात झालेली आहे आणि आता मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यावरती या मोर्चाची जबाबदारी देण्यात आलेली। तर ठाकरे गटाकडून संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि अन्य सचिवांवरती जी आहे ती या मोर्चाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। परंतु प्राधान्यानं उद्या जे संपूर्ण राज्यभरामध्ये या GRची होळी करणार आहे त्याकडे खरं तर ठाकरे गटाचं लक्ष आहे। परंतु सर्वत्रच हे होळी करत असताना ठिकठिकाणी ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। याला अगोदर प्राधान्य द्यायचं आहे। त्यानंतर 5 तारखेच्या मोर्चाचं भव्य नियोजन जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीनं आणि मनसेच्या वतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याचा मार्ग, याच्या संपूर्ण याची वेळ जी आहे ती ठरवण्यासाठी आणखी या ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या नेत्यांची भेट होणार असल्याची देखील माहिती आहे आणि या संपूर्ण एकत्रित एक मीटिंग देखील, बैठक देखील पार पडेल आणि त्याच्यामध्ये अंतिम मोर्चाचं स्वरूप जे आहे त्यामध्ये ठरवलं जाणार आहे। परंतु आता ठाकरे गटाच्या वतीने आणि मनसेच्या वतीनं नेत्यांवरती जे आहे ते जबाबदारी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे दोन्ही भावांनी एकत्रित मोर्चाची घोषणा केल्यानंतर आता तयारी देखील जोरदार सुरू झालेली आहे। कारण काल मनसेची देखील स्वतंत्रपणे बैठक पार पडली, परंतु येत्या काळामध्ये दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती आहे। त्याच्यामुळे भव्य नियोजन जे आहे ते दोन्ही पक्षाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता जोरदार तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू झालेली आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि दुसरीकडे हा एकत्रित मोर्चा निघतोय। त्यामुळे आता या मोर्चाची जबाबदारी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे।